इस्रायल अमेरिकेचा इराणवरती हल्ला आणि त्यानंतर भडकलेलं युद्ध। इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खमेनी मारले गेले। त्यानंतर इराणही सुडानं पेटले। त्यांनी ट्रम्पला मारण्याची शपथच घेतली। 2-3 देशांमध्ये सुरू असलेल्या या युद्धाच्या आगीची झळ जगालाही बसू लागली। यातच भारतावरही मोठा परिणाम दिसून येतोय। कसा पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। इराण इस्रायलच्या युद्धाचा पहिला परिणाम होणार आहे तो पेट्रोल डिझेलच्या किमतीवरती। पेट्रोल डिझेलच्या किमती या महागणार आहेत। अमेरिका इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराणनं होर्मुझची समुद्रधुनी बंद केलेली आहे। होर्मुझची समुद्रधुनी ही महत्त्वाच्या जलमार्गांपैकी एक आहे। सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्यानं जागतिक सागरी व्यापारावरती प्रचंड परिणाम होण्याची शक्यता आहे। इस्रायल इराण युद्धानंतर कच्च्या तेलाच्या किमतीही मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे नवीन संकट निर्माण झाले। इराणनं आखाती देशांवरती क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले सुरू केलेले आहेत। यात दुबई, अबुधाबीसह कतार, बहरीन, सौदी अरेबिया आणि ओमानचाही समावेश आहे। इस्रायल इराणच्या युद्धाचा परिणाम इंधन तेलाच्या दरावरती दिसून येतोय। कच्च्या तेलाच्या किमती शुक्रवारी $72 प्रति बॅरल इतक्या झाल्यात। गेल्या 7 महिन्यांत हा उच्चांकी दर होता। तर 2026च्या पहिल्या 2 महिन्यातच यात 19% वाढ झाली होती, पण आता 2 दिवसात यात तब्बल 12% वाढ होऊन कच्च्या तेलाच्या बॅरलचा दर $80च्या वर पोहोचलाय। त्यामुळे जगभरात इंधन तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे। अमेरिकन वेस्ट टेक्सास इंटरमिडिएटमध्येही 8% वाढ झाली आहे। या तेलाचे दर $70 प्रति बॅरलच्या वर पोहोचलेले आहेत। इस्रायलकडून इराणवर याआधीही 12 दिवस हल्ले करण्यात आले होते, त्यावेळी कच्च्या तेलाचे दर वाढले होते। त्यानंतर आता पहिल्यांदा $80च्या वर तेलाचे दर गेलेले आहेत। तेलाच्या क्षेत्रात इराणची मक्तेदारी कमी झाली असली तरी ओपेक आणि इतर आघाडीतील तो सर्वात चौथा आणि मोठा उत्पादक देश आहे। सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील गटात एकूण उत्पादनात इराणचा वाटा 12% आहे। इराण दर दिवशी 3.3 मिलियन बॅरल तेल काढू शकतं। जागतिक एकूण उत्पादनाच्या तुलनेत हे प्रमाण 3% इतकं आहे। देशातील सर्वात मोठी रिफायनरी क्षमता ही 5 लाख बॅरल प्रति दिवस इतकी आहे। आता भारताने तेल आयात विविध देशांमधून करण्याचं धोरण स्वीकारलं असलं तरी जगभरासोबतच भारतातही पेट्रोल डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दुसरा परिणाम जो होणार आहे तो म्हणजे गॅस सिलेंडर महागणार आहे। मध्य पूर्वेतील तणाव वाढत असल्यानं LPG आणि LNGचा पुरवठा धोक्यात येणार आहे, ज्यामुळे भविष्यात गॅस सिलेंडरच्या किमती वाढू शकतात। मध्य पूर्व हे केवळ राजकीय कारणांसाठीच नाही तर ऊर्जा पुरवठ्यासाठी देखील महत्त्वाचं आहे। जगातील नैसर्गिक वायू आणि LNGचा एक महत्त्वाचा भाग इथून पाठवला जातो। कतार हा जगातील सगळ्यात मोठा LNG निर्यातदारांपैकी एक आहे। अनेक आशियाई देशांना त्याच्या पुरवठ्याचा मोठा भाग मिळतो, परंतु आता तिथेही हल्ला होतोय। भारत आणि चीनसारखे देश कतारमधून मोठ्या प्रमाणावरती गॅस खरेदी करतात। या पुरवठ्यामध्ये कोणत्याही व्यत्यय आल्यास किमतीवरती थेट परिणाम होऊ शकतो। तिसरा मोठा परिणाम होणार आहे म्हणजे तो म्हणजे अर्थातच महागाईचा वाढता धोका आहे। इंधन दरवाढीचा परिणाम वाहतूक, अन्नधान्य, औषधं या वस्तूंवरही होतो। त्यामुळे सर्व देशांमध्ये महागाई वाढू शकते आणि त्यामुळेच भारतालाही मोठा फटका बसू शकतो। चौथा म्हणजे भारतीय निर्यातीवरती परिणाम होणार आहे। इराण इस्रायल युद्धाचा मोठा परिणाम भारताच्या निर्यातीवरती होऊ शकतो। भारतातून इराणमधील अब्बास बंदर मार्गे अफगाणिस्तानला जाणारी शिपमेंट सध्या थांबवलेली आहे। परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत ही शिपमेंट थांबवलेल्याच असणार आहेत। याचा थेट परिणाम बाजारावरती होईल आणि पेमेंट्समध्येही उशीर होऊ शकतो अशी माहिती समोर येते। तांदूळ खरेदीमध्ये सौदी अरेबियानंतर इराण हा भारताचा दुसरा सर्वात मोठा बासमती खरेदीदार आहे, पण आता युद्धाच्या परिस्थितीमुळे आणि वाहतूक बंद असल्यानं व्यापारावरती परिणाम होऊ शकतो। पाचवं महत्त्वाचं कारण म्हणजे भारताचे दोन्ही देशांसोबत असणारे व्यापार। गेल्या आर्थिक वर्षात म्हणजे 2024-25 मध्ये भारत आणि इराणमध्ये $168 कोटी चा व्यापार झाला होता। 2024-25च्या आकडेवारीनुसार इराणमधून भारतात $44 कोटी चा माल आला, तर भारताने इराणला $124 कोटी चे साहित्य पाठवले। भारताची इराणला होणारी मुख्य निर्यात बासमती तांदूळ, चहा, साखर, ताजी फळं आणि औषधं होती। तर सफरचंद, पिस्ता, खजूर आणि किवी हे तिथून आयात केलं जात होतं। या आयात निर्यातीवरती थोडा परिणाम होऊ शकतो। पण दुसरीकडे इस्रायलशी भारताच्या वाढत्या व्यापारावरती परिणाम होऊ शकतो, कारण की गेल्या 10 वर्षांमध्ये संरक्षण आणि उच्च तंत्रज्ञान उपकरणांच्या शिपमेंटद्वारे भारताची इस्रायलला होणारी निर्यात 21% वाढली आहे। इस्रायलकडून शस्त्रास्त्र आणि दारुगोळा खरेदी 2013च्या आर्थिक वर्षातील अंदाजे $1 दशलक्ष हून 2024च्या आर्थिक वर्षात $104 दशलक्ष वरती पोहोचली आहे। या काळात भारतानं इस्रायलकडून विमानं, अंतराळयान आणि संबंधित घटकांची आयातही $31.8 दशलक्ष
डॉलर्सवरून 193 दशलक्ष डॉलर्सवरती पोहोचली. आता भारताचे अमेरिकेसोबत इराणसोबतही चांगले संबंध आहे. त्यामुळे कोणा एकाची बाजू घेणं भारताला जड जाऊ शकतं. त्यामुळे दोन्ही देशांसोबत संतुलन राखणं भारतासाठी मोठं आव्हान आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.